गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता गावाला चाललो आहे कारण आमच्या गावची यात्रा आहे आणि आता 5 वाजलेत आणि आम्ही आता निघतोय. गाईज आम्ही चाललो आहे आणि हे बघा रस्ता थोडा सुनसान आहे कारण एकदम सकाळची वेळ आहे. चला गाईज आम्ही आता माझ्या काकांच्या घरी अकोल्याला पोचलो आहे आणि आता थोडा वेळ आम्ही आराम करणार आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत गावी जायला निघणार आहे. तर चला आता पुढे बघू. तर गाईज आम्ही पोचलो आहे गावाला महादेवीला. बाबा बसलेत आमचे. इथे सगळं आम्ही सामान आणलेलं मांडलं आहे आम्ही. हे खूप सारं सामान होतं आता लागणार आहे. तर सगळं हे बॅगा बिगा आहेत आमच्या. सगळं मांडलं आता साफसफाई वगैरे करणार आहे आणि मग व्यवस्थित लावेल. तर फायनली गाईज आमची ऑलमोस्ट सगळी साफसफाई झाली आहे. मधलं घर पण झालं आहे, हॉल पण झाला आहे, बाहेर पण सारवून झालं आहे, माडी पण साफ झाली आहे आणि आता आम्ही उद्याची तयारी करतो आहे आणि त्यासाठी आम्ही नारळ सोलून घेतलेत आणि इथे दिदी ना हार बनवते कारण उद्या पूजेसाठी हार लागणार आहे. आणि आता आम्ही थोडं सामान घेण्यासाठी मार्केटला चाललो आहे. गाईज आम्ही आता यात्रेमध्ये चाललो आहे थोडं सामान घेण्यासाठी आणि माझ्यासोबत माझी बहीण आहे मानसी. तर जी गोष्ट घेण्यासाठी आम्ही मार्केटला आलो होतो ती तर भेटली नाही, पण इथे काही गावातले मुलं शेतामध्ये क्रिकेट खेळत आहे आणि त्यांना बघून मला पण क्रिकेट खेळायचं खूप मन झालं. आणि क्रिकेट ना गाईज तुम्हाला गल्लोगल्लीत दिसेल इंडियामध्ये. तर गाईज आमची कामं वगैरे सगळी आटपली आहे आणि आम्ही आता मंदिरात चाललो असंच फिरायला कारण आहे ना उद्या दर्शन घ्यायला खूप गर्दी होते. तर आम्ही आजच चाललो आहे नीट दर्शन घ्यायला. चला आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो. तर आज आम्ही खूपच भाग्यवान होतो की आम्हाला खंडेश्वर देवाची आरती करायला मिळाली. आणि आहे ना खंडेश्वर देवाची आरती करणं हे खूपच पुण्याचं काम मानलं जातं. तर आज आमचं लक खूपच छान होतं आणि यात्रेनिमित्त मंदिराला छान लाईटिंग केली होती. मंदिराच्या कळसालाही खूप छान लाईटिंग केली होती, पण ते मंडपामुळे मला दाखवता नाही आलं. आणि मंदिराच्या
जवळ ना अजून पण मंदिर आहेत, तर आम्ही तिथेही गेलो होतो. आणि हे खंडेश्वर देवांच्या भक्तांचं मंदिर आहे. हे खूप मोठे भक्त होते आणि या मंदिराच्या जस्ट खाली बेसमेंटमध्ये जस्ट खाली शंकराचं मंदिर आहे. तर आम्ही शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीला नमस्कार केला, आशीर्वाद घेतला आणि आणि खंडोबा मंदिराच्या जवळच्या सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि मंदिराच्या ट्रस्टने इथे मोठा हॉल लॉन्ससारखा बनवला आहे आणि मंदिराचं कळस बाहेरून किती छान दिसतंय बघा. वाव. तर हा होता माझ्या गावच्या यात्रेचा पार्ट 1 आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कॉमेंट करायला तर विसरूच नका. आणि पार्ट 2 खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण ते यात्रेचा दिवसबद्दल आहे. तर पार्ट 2साठी भरभरून कॉमेंट करा. धन्यवाद.